द सेंट्रॉइडल पोझिशन ऑफ द, बघा विचारलंय सेंट्रॉइडल पोझिशन म्हणजे सेंट्रॉइड आपल्याला काढायचं आहे ऑफ द लॅमिना ऑफ निग्लिजिबल युनिफॉर्म थिकनेस 0 आहे ॲज शोन इन फिगर, डायग्राम घेऊन दिलेली आहे. तर याचा आपल्याला सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा आहे. आता हा लॅमिना दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. लॅमिनामध्ये दोन फिगर आहेत. पहिला आहे हा रेक्टँगल आहे, दुसरा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर दिलेला जो काय आपला लॅमिना असेल त्याला दोन पार्टमध्ये किंवा 3 पार्ट जेवढे काय फिगर असतील त्या प्लेन फिगरमध्ये त्याला डिवाइड करून घ्यायचं आहे. पहिला सेक्शन कन्सिडर केले आपण रेक्टँगल 1 आणि त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल सेकंड, ठीक आहे. आता राईट ह्यातला हा रेक्टँगल आहे, त्याचं डायमेन्शन आहे बी किती आहे 200 mm आणि डेप्थ दिलेली आहे आपल्याला 600 mm, ठीक आहे. पहिला आहे आपला रेक्टँग्युलर सेक्शन ज्याचा बेस दिलेला आहे आपल्याला, बेस म्हणजे 200 mm, एवढं इथं पण असणार आहे 200 mm, ठीक आहे. 200 mm आणि डेप्थ दिलेली आहे 600 mm, ठीक आहे. रेक्टँग्युलर असं त्याचा सी जी कुठं असतो सेंटरला, ठीक आहे. कोणताही एक कागद घ्या रेक्टँगल किंवा स्क्वेअरमध्ये, त्याला दोन साईडने असं फोल्ड करा. बरोबर काय होणार आहे आपला हा सेंट्रॉइड, त्याचा फॉर्म्युला फाइंड आउट होणार आहे x1 आणि हा y1, ठीक आहे. x1 डिस्टन्स हे पॅरल टू एक्स ॲक्सिस पण घेतो आपण फ्रॉम y ॲक्सिस, ठीक आहे. y1 हे डिस्टन्स घेतो आपण x ॲक्सिसवरून आणि पॅरल असतं ते y ॲक्सिसला, ठीक आहे. बघा आता आपल्याला ह्याचं काय काढायचं, कंपोजिट सेक्शनचा आपल्याला सेंट्रॉइड काढायचा आहे. त्यामध्ये आता x बारचा फॉर्म्युला राहणार आहे a1 x1 प्लस a2 x2 डिवाइडेड बाय a1 प्लस a2 सम ऑफ एरिया. त्यानंतर y बारचा फॉर्म्युला असणार आहे a1 y1 प्लस a2 y2 डिवाइडेड बाय a1 प्लस a2. तर त्या सुरुवातीला आपण काय करू, x1 y1 आणि a1 फाइंड आउट करू. बघा रेक्टँग्युलर आहे त्याचा सी जी फाइंड करायला सोपं आहे. जेवढा काय x1 म्हणजे काय बेसच्या हाफ b/2, बेस दिलेला आपल्याला 200 डिवाइड बाय 2 येईल आपलं 100 mm. त्यानंतर y1 हे डिस्टन्स टोटल किती दिलेलं आहे d डिवाइडेड बाय 2, ठीक आहे. d दिलेलं आहे आपल्याला 600 डिवाइडेड बाय 2 येईल आपलं 300 mm. त्यानंतर a1 एरिया ऑफ रेक्टँग्युलर पोर्शन किती आहे बेस इंटू डेप्थ, त्याचा फॉर्म्युला आहे रेक्टँग्युलर सेक्शन आहे बेस इंटू डेप्थ, ठीक आहे. किंवा विड्थ इंटू डेप्थ. विड्थ किती दिलेली आहे आपल्याला 200, डेप्थ दिलेली आहे आपल्याला 600. किती ते 120 इंटू 10⁻³ mm², ठीक आहे. बरोबर युनिटमध्ये लिहित चला सगळं. त्यानंतर सेकंड सेक्शन कन्सिडर आपण करू आपण राईट अँगल ट्रायंगल, ठीक आहे. त्याचा हा सेंट्रॉइड, हा G2 हा असणारे x2 कुठून y ॲक्सिसपासून, ठीक आहे. आणि हा असणारे y2 हा असणारे x ॲक्सिसपासून, ठीक आहे. तर याला फाइंड आउट करायचं याचं x2 y2 आणि a2, ठीक आहे. बघा आता x2 डिस्टन्स येताना आपण y ॲक्सिसपासून घेणार आहे, ठीक आहे. पूर्ण पहिलं डिस्टन्स त्यामध्ये ॲड करायचं आहे 200 प्लस जर ट्रायंगल असेल तर बेसपासून त्याचा सी जीचा फॉर्म्युला आहे b/3, ठीक आहे. म्हणजे 200 प्लस b किती दिलेला आहे बघा. ट्रायंगल असेल तर त्याचा बेस कन्सिडर करू आपण. हा टोटल 500 आहे, 500 मधून 200 गेला, रिमेनिंग राहिला 300 mm आणि हाईट दिलेली आहे त्याची 600 mm, ठीक आहे. हा टोटल 500, त्यामुळे 200 मायनस केल्यानंतर किती रिमेनिंग हा 300 mm, ठीक आहे. त्यानंतर बी किती दिले 300 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती येते हे 300 mm. हा झाला त्याचा x2. त्यानंतर y2चा फॉर्म्युला परत सेम h/3 फ्रॉम बेसपासून, ठीक आहे. h 600 डिवायडेड बाय 3 येते 200 mm. त्यानंतर a2 राईट अँगल ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट, ठीक आहे. 1/2 इंटू बेस किती आहे 300 इंटू हाईट आहे 600, किती येते हे 90 इंटू 10⁻6 mm², सॉरी 90 इंटू 10⁻3 mm². त्यानंतर आपल्याला काढायचं आहे टू फाइंड सेंट्रॉइड x bar इज इक्वल टू
A1 x1 प्लस A2 x2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. ठीक आहे, व्हॅल्यू ठेवा. काय येईल त्याचं? A1 किती आलेलं आहे आपला 120 इंटू 10⁻³ इंटू x1 100 प्लस A2 90 इंटू 10⁻³ इंटू x2 किती आलेलं आहे 300 डिवायडेड बाय 120 इंटू 10⁻³ प्लस 90 इंटू 10⁻³. किती ते आन्सर आहे? एक्स बार इज इक्वल टू किती ते चेक करा. एक्स बार येईल तुमचा 185.71 mm च्या जवळपास. ठीक आहे, म्हणजे एक्स बार इज इक्वल टू किती आलेले आहे 185.71 mm. फ्रॉम कुठून घेतला एक्स बार आपण? वाय ॲक्सिस पासून, म्हणजे फ्रॉम लेफ्ट हँड साईड. कोणता सरफेस आहे हा? AD. ठीक आहे, हा सरफेस दिलेला आहे त्याच्यामुळे आपण त्याचं नाव लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर वाय बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे A1 y1 प्लस A2 y2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. ठीक आहे, ठेवा व्हॅल्यू परत 120 इंटू 10⁻³ इंटू y1 ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 300 प्लस A2 90 इंटू 10⁻³ इंटू y2 ची व्हॅल्यू किती आलेली आहे 200. ठीक आहे, डिवायडेड बाय 120 इंटू 10⁻³ प्लस 90 इंटू 10⁻³. वाय बारची व्हॅल्यू किती येते चेक करा. वाय बारची व्हॅल्यू येईल 257.14 mm च्या जवळपास. ठीक आहे, हां, वाय बार इज इक्वल टू किती आला आहे 257.14 mm. फ्रॉम कुठून घेतलेला आपण? एक्स ॲक्सिस पासून, म्हणजे फ्रॉम बॉटम. बॉटमचा सरफेस आहे आपला AB. ठीक आहे, त्यानंतर सेंट्रॉइड. असं सेंट्रॉइड काय आलेलं आपला एक्स बार कोमा वाय बार इज इक्वल टू एक्स बारची व्हॅल्यू किती आली आपली 185.71 mm इंटू कोमा किती आलेलं आहे हा 257.14 mm. असं फायनल आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, हा टोटल क्वेश्चन तुम्हाला 4 किंवा 6 मार्काला विचारतात. ठीक आहे, फक्त इथं ही डायग्राम लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज करून देतील तुम्हाला. ठीक आहे, असे डायग्राम आले की 2 सेक्शनमध्ये डिवाइड करायचा, रेक्टँगल आणि राईट अँगल ट्रायंगल, आणि त्याचा कंबाईन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुम्हाला एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, एक्झाम्पल एकदा व्यवस्थित बघून घ्या.